घडामोडींना वेग आलेला आहे। गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद यावरती आजच तोडगा निघणार असल्याची माहिती मिळतेय। राहुल नार्वेकर सागर बंगल्यावरती दाखल झाले आहेत, तर चंद्रकांत पाटील सागर बंगल्यावरती दाखल झाल्याची ही माहिती आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की भाजपचे अनेक नेते जे आहेत ते सागर बंगल्यावरती दाखल होत आहेत आणि त्या ठिकाणी दाखल होऊन फडणवीसांशी भेटीगाठी होत आहेत, चर्चा होत आहेत। आजच उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पदाबाबत तोडगा निघणार असल्याची माहिती वर्तवली जाते आहे। अगदी आपण पाहतोय की सागर बंगल्यावरती सध्या घडामोडींना वेग आलेला आहे। भाजपचे अनेक मोठे नेते सागर बंगल्यावरती दाखल होत आहे। गृहमंत्री पदाचा पेच जो महायुतीमध्ये निर्माण झालेला आहे, शिंदे सुद्धा मागतायत, परंतु भाजप सोडायला तयार नाही आहे। अशा सगळ्या गोष्टींवरती आजच तोडगा निघणार असल्याचं समजतंय। तर गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गणेश, काय सांगाल, सागर बंगल्यावरती नेमकं काय हालचाली घडतायत? नक्कीच 5 तारखेच्या शपथविधी संदर्भात आहे ते सागर बंगल्यावर हालचाली होताना पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वीच आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आहे ते पोहोचलेले, त्याचबरोबर गिरीश महाजन असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, हे सगळे नेते आहेत ते सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर काही आमदार देखील आहेत ते सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। 5 तारखेला भव्य दिव्य असा शपथविधी होणार आहे। त्याच अगोदर काही खाते वाटपासंदर्भात देखील एक चर्चा आहे ती सुरू आहे, कारण की अनेक खात्यांवरून आहे ते महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की जेणेकरून बघितलं असेल तर गृह खातं आहे ते एकनाथ शिंदे या गटाकडून मागणी करण्यात आलेली आहे, मात्र भाजप गृह खातं सोडण्यासाठी तयार नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या खात्यासंदर्भात देखील आहे की महत्त्वाच्या बैठका सुद्धा आहेत त्या सागर बंगल्यावर सुरू आहेत। त्याचबरोबर अनेक नेते देखील आहेत ते सागर बंगल्यावर येताना पाहायला मिळत आहेत। अच्छा, धन्यवाद गणेश या सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीतच आपण पाहतोय की महायुतीचे नेते आज पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती खाते वाटपासंदर्भात आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भात सागर बंगल्यावरती सध्या खलबत सुरू आहे।